व्हॉट्सॲप आणि फेसबुक वापरणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी आहे। सोशल मीडियावर पोलिसांची आता करडी नजर आहे। व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर जर आचारसंहिता भंग करणारे मेसेजेस तुम्ही फॉरवर्ड करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। तुमच्या ग्रुपवरील पोलीस अधिकारी, पोलीस मित्र, पोलिसांचा खबरी असू शकतो। अपप्रचारावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक केली आहे। तसंच अपप्रचाराबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर हे पथक कारवाई करणार आहे। तर ठाण्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच 24 तास नाकाबंदी असणार आहे। तर या संदर्भात पोलीस सहायुक्त आशुतोष डुमरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाणे महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि सर्वात महत्त्वाचं काम असतं ते पोलिसांचं, कारण की ह्याच वेळी अनेक भानगडी होतात, अनेक मुद्द्यांवरती कारवाई होते की अनेक मुद्द्यांवरती भांडणं होतात। मग ह्या सर्व कारवायांवरती कसं नजर असते पोलिसांची, त्यासाठी काय तयारी केली आहे ठाणे पोलिसांनी हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर जॉईंट सीपी आहेत स्वतः आशुतोष डुमरेजी, त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, काय तयारी आहे पोलिसांची? एकतर पूर्वीच्या काळामधले निवडणुकांमधले गुन्हे असलेले जी लोक सार्वजनिक सुव्यवस्थेला काही बाधा निर्माण करतात अशी लोक, पूर्वी गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार, या सर्वांची एक मोठ्या लिस्ट आपण बनवलेली आहे। ज्या लोकांवर नोटीस देण्यापासून ते प्रतिबंधात्मक अटकेपर्यंत आणि त्यानंतर हद्द सोडून जाण्याबाबतचा आदेश देण्यापर्यंत कोणाकोणावर काय कारवाई करायची याची लिस्ट आपल्याकडे तयार आहे। तडीपार कोणाकोणाला करायचं आहे याच्या कारवाई आपण केलेल्या देखील आहेत आणि याच्यावर देखील आपण विशेष भर दिलेला आहे। किती जणांवरती अशी कारवाई होऊ शकते, जसं तडीपार वगैरेची किती अशी आकडा आहे आणि किती जणांवरती तडीपारची कारवाई झालेली आहे, अशी आकडेवारी काय? सुमारे 2,500 लोकांची लिस्ट आपण या अगोदरच तयार केलेली आहे। सुमारे 50पेक्षा जास्त लोकांवर तडीपारीचा कारवाई आपण आता यानंतरच्या काळात करणार आहोत। या अगोदर देखील तडीपारीची कारवाई आपण केलेलीच आहे। 10 गँग्स आहेत, क्रिमिनल गँग्स, की ज्यांच्यावर आपण विशेष लक्ष ठेवणार आहोत आणि त्यांना देखील MPDAमध्ये मोकामध्ये घेण्याचा आपला प्रयत्न चाललेला आहे। दारूबंदीच्या देखील आपण विशेष ड्राईव्ह घेतला आणि त्याच्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटच्या सहकार्यानं एक 35 केसेस आतापर्यंत झालेल्या आहेत। 100पेक्षा जास्त लोकांना अटक आणि त्यासंबंधीची कारवाई झालेली आहे। अनेक असे खाजगी ग्रुप्स असतात, पण तरुणांचे ग्रुप असतील किंवा कामगारांचे ग्रुप असतील, अनेक ऑफिसरचे ग्रुप असतील ज्यांचा पोलिसांची किंवा राजकीय पक्षांशी काही संबंध नसेल, अशा ग्रुपवरती कशी नजर ठेवणार आहात? आपल्या कल्पना आहेच की पोलीस मित्रांची संकल्पना ठाणे आयुक्तालयामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे आणि असे बऱ्याचशा सोशल मीडिया ग्रुप्समध्ये व्हॉट्सॲप असेल किंवा इतर काही असेल त्याच्यामध्ये देखील बरेचसे पोलीस अधिकारी, कर्मचारी हे मेंबर्स असतातच। त्याचबरोबर बरेचसे पोलीस मित्र देखील याच्यामध्ये मेंबर्स आहेत आणि यापूर्वी देखील पोलीस मित्रांचे अशा प्रकारचे फोन आणि अशा प्रकारची माहिती मिळत असते की कुठल्या ग्रुपमध्ये काय चाललं आहे किंवा काही जर आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक प्रकारचा काही मेसेज असेल तर त्याची माहिती यापूर्वी देखील आपल्याला मिळालेली आहे। त्यावर आपण वेळोवेळी कारवाई देखील केलेली आहे आणि याचा ड्राईव्ह आपण आता येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त स्ट्रॉंग करणार आहोत। व्हॉट्सअप यूज करताना, फेसबुक यूज करताना, कुठचाही सायबरचा कुठचाही पार्ट यूज करताना, भाग यूज करताना सावधानगिरी घ्या, सावधगिरी घ्या, नाही तर तुम्ही ह्या आचारसंहितेच्या भंगाच्या कायद्यात अटकू शकता। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।